गटारीसाठी अस्सल मालवणी मसाल्यातील पदार्थ खाण्यासाठी जर तुम्ही छान रेस्टॉरंट शोधत असाल तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की जिथे तुम्ही अगदी मनसोक्त त्याचा आस्वाद घ्याल. नमस्कार, वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे बोरिवली वेस्टला मालवणी पाहुणचारमध्ये. गटारी स्पेशल आज इथे छान छान डिश आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आज इथे येण्यासाठी आम्ही बोरिवली वेस्टला आलो आणि ऑटोनी फायर ब्रिगेडच्या अगदी जवळ असलेल्या या मालवणी पाहुणचारमध्ये पोचलो. आतमध्ये शिरताच इतकं प्रसन्न वाटतं आणि छान असं गावचं ॲम्बियन्स असलेलं हे वातावरण असल्यामुळे अधिकच मज्जा येते. तुम्हाला असं वाटेल की आपण जसं काही आपल्या गावच्या घरातच आलेलो आहोत. सुरुवातीला आम्ही म्हणजे स्टार्टरमध्ये मागवलं खेकडा सूप, त्याचबरोबर स्टफ बोंबील फ्राय आणि हिरव्या मसाल्यामध्ये बनवलेलं सुरमई फ्राय. व्हेजमध्ये छान स्टार्टर्स होते. खेकडा थाली पण खूप छान होती. तसंच मी मागवलेलं वांग्याचं भरीत, भाकरी आणि व्हेज बिर्याणी. त्या मालवणी पाहुणचारमध्ये सगळे पदार्थ अतिशय टेस्टी आहेत. प्रथमेशला स्पेशली आवडलं खेकड्याचं सूप आणि त्याचबरोबर ग्रीन मसाल्यामध्ये बनवलेलं सुरमई फ्राय. बघू शकता इतकं टेम्पटिंग दिसतं आहे की तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. फिश एकदम फ्रेश होतं आणि त्याचबरोबर जो मसाला होता तो अतिशय छान होता. बोंबील रोलही छान होता आणि स्टार्टर झाल्यानंतर प्रथमेशने ऑर्डर केली मटण थाली. मटण थाळीमध्ये सुका मटण होतं, त्याचबरोबर ग्रेव्ही होती, भाकऱ्या, भात, सगळं काही खूप छान टेस्टी असं होतं. प्रथमेशला ते खूप आवडलं. व्हेजमध्ये वांग्याचं भरीत अप्रतिम होतं. अगदी घरी करतो तशी टेस्ट होती आणि त्याच्याबरोबर भाकऱ्या, बिर्याणी अतिशय टेस्टी होतं. भाकऱ्या अगदी लुसलुशीत होत्या. मला तर इथलं व्हेज खूप आवडलं. ज्यांना कोणाला व्हेज खायचं असेल त्यांनाही इथे मस्त मस्त ऑप्शन्स आहेत. व्हेज थाळी अवेलेबल नाही पण वेगवेगळ्या व्हेज डिशेस यांच्याकडे तुम्हाला मिळू शकतात. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तर सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे मालवणी पाहुणचार. तर गटारीसाठी तुम्ही नक्की प्लॅन करा, तुमचं अगदी मन भरून जाईल. सगळं हे जेवण खाल्ल्याच्या नंतर तुमचं मन अजून तृप्त करते ती म्हणजे मालवणी सोलकढी. थंडगार अगदी नारळाच्या दुधात बनवलेली अतिशय टेस्टी अशी सोलकढी. त्याच्यानंतर स्वीट डिशमध्ये खरवस खूप टेस्टी होता आणि त्याचबरोबर गुलाबजाम. मला दोन्ही स्वीट डिश आवडल्या. तर ह्या वर्षीची गटारी साजरी करण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणीसोबत, परिवारासोबत नक्की या. मला तरी आवडलं आहे, तुम्हाला तर नक्कीच आवडेल. तर मंडळी, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
गटारी साजरी करण्यासाठी मालवणी पाहुणचारमध्ये तुम्ही नक्की या. एक छानशी कमेंट करा, लाईक करा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओचे. तोपर्यंत बाय बाय.